आज आपण या जनरल स्टडीमधील स्वातंत्र्य चळवळ याविषयी माहिती पाहणार आहोत। आता स्वातंत्र्य चळवळ म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारतीयांनी इंग्रजांच्या बरोबर कशा पद्धतीने संघर्ष केलेला आहे, कशा पद्धतीने चळवळ उभी केली का, तर ब्रिटिश लोक भारतीयांना अनेक मार्गाने त्रास देत होते आणि आपली सत्ता कुठं जाईल तिथं प्रस्थापित करत होते। हे ब्रिटिशांनी चालवलेली भारतीयांच्यावरती एक प्रकारची गुलामगिरी किंवा भारतीयांना आपल्या ताब्यात घ्यायचं आणि त्यांना पूर्णपणे म्हणजे त्यांच्या देशातील म्हणजे भारतातील बरीच सगळी अशी सत्ता आपल्या हातात घेऊन पूर्ण राज्य करायचं असं त्यांनी ठरवलेलं। पण ते केलं, पण त्यांनी जवळजवळ 150 वर्ष या लोकांनी काय केलेलं आहे की आपल्या भारतावरती राज्य केलेलं आहे। हे आता भारतीय लोकांना हळूहळू लक्षात यायला सुरुवात झाली। म्हणजे संघर्ष सगळ्या प्रकाराने त्यांनी संघर्ष केलं, बाकीच्या इतर देशांना त्यांनी धुडकावून लावलं, त्यांच्या विरुद्ध त्यांनी वेगवेगळ्या कारवाया केल्या, कटकारस्थान केली आणि आपली सत्ता भारतावरती प्रस्थापित केली। आता हे केल्यानंतर त्यांचा पाय घट्ट भारतामध्ये रोवला गेला। म्हणजे इंग्रजांचं जी काही सत्ता आहे ती पूर्णपणे प्रत्येक कानाकोपऱ्यात हे त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा कोणत्याही प्रकारचं कार्य भारतीयांना करता येत नव्हतं। अशा पद्धतीची राज्यव्यवस्था या ब्रिटिशांनी भारतीयांच्यावरती केलेली होती। हळूहळू भारतीयांना सुद्धा कळायला लागलं की आपल्याला कोणत्याही ठिकाणी स्वातंत्र्य राहिलेलं नाहीये, पूर्णपणे ब्रिटिशांचंच ऐकायचं, ब्रिटिश जे सांगतील तेच करायचं आणि त्यांच्या पूर्णपणे वर्चस्वाखाली आपण त्यांचं पूर्ण ऐकायचं आणि ते सांगतील तेच करायचं। हे हळूहळू या आपल्या भारतीय लोकांना समजायला लागलं आणि त्यांनी 1857चं बंड किंवा 1857चं जे काही युद्ध आहे हे त्यांनी उठाव 1857च्या उठावाची कारणे 1857च्या उठावाची कारणे 1857चा उठाव कारण काय, 1857चा उठाव करण्याची कारण काय हे आता आपण पाहणार आहोत। तर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झाली होती आणि त्यांनी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणली, देशात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली। बघा ब्रिटिशांनी कशा पद्धतीने पाय रोवलेला आहे आणि प्रत्येक क्षेत्र आपल्या ताब्यात त्यांनी घेतलेलं आहे आणि आपलं पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे भारतीयांना पूर्णपणे विश्वासात घेऊन त्यांनी काय केलेलं आहे, आपली सत्ता इथं प्रस्थापित करण्याचं कार्य केलेलं आहे आणि त्यामुळं भारतीयांचा ब्रिटिशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मायबाप सरकार अशा पद्धतीनंच होत गेलं। म्हणजे हे सरकार कसं आहे, आपल्याला आधार देणारं आहे, आपली काळजी घेणारी अशी एक सरकार आहे असं आपलं भारतीयांना वाटायला लागलं आणि म्हणून त्यांनी त्यांना मायबाप सरकार म्हणून त्यांना असं भारतीयांना वाटायला लागलं। परंतु याच भारतीयांनी इसवी सन 1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव केला। असे का घडले बरं? आपण ज्यांना मायबाप समजतो, जी आपली काळजी घेतात, जे मायबाप समजणं म्हणजे कसं असतं, एक प्रकारे आपली काळजी घेणारी, आपल्याला मदत करणारी, आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन आपली पूर्णपणे काळजी घेणारी अशी आपल्याला वाटत असणारी एक सत्ता म्हणजे त्यांना मायबाप असं त्यांनी एक नाव दिलेलं होतं। तरी सुद्धा 1857चं उठाव त्यांनी का केलं, तर याच्यामागे यांचा विचार केल्यास विविध कारणीभूत असल्याचे दिसून येतं। उठाव करण्याची जी काही कारणे आहेत ती काही कारणे याला कारणीभूत असल्याचं आपल्याला दिसून येतं। भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जसजशी स्थिर होत गेली तसा या परकीय शासकाविषयी भारतीय समाजाच्या मनात असंतोष वाढत गेला। शेवटी किती केलं तर ते ब्रिटिश सुरुवातीला जरी त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित करेपर्यंत सगळ्यांना चांगलं मानलं, सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जसं त्यांना पाहिजे
तसं ते वागत गेले, जसं भारतीयांना हवं होतं तसं वागत गेले, परंतु हळूहळू ते आपले गुणवैशिष्ट्य दाखवायला सुरुवात केली. म्हणजेच काय, भारतातून बऱ्याच गोष्टी, बरंच काही त्यांनी स्वदेशाकडे घेऊन जायला लागले आणि हे सगळं भारतीय पाहत होते, ऐकत होते, शिकत होते आणि सगळ्या गोष्टी त्यांना समजत होत्या. हे माहीत झाल्यानंतर भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जसजशी स्थिर होत गेली तर तसा या परकीय शासकाविरुद्ध भारतीय समाजाच्या मनामध्ये एक असंतोष वाढत गेलेला दिसून येतो. ईस्ट इंडिया कंपनीने सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, लष्करी, प्रशासकीय क्षेत्रात अन्याय व अत्याचार केल्यामुळे भारतीय समाजाच्या मनात असंतोष वाढत गेला. सुरुवातीला चांगल्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या, नंतर मात्र त्यांच्यामध्ये असलेल्या वाईट गोष्टी किंवा त्यांचा स्वार्थ भाव दिसून आला आणि भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेलं, वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, लष्करी आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये, या सर्वच क्षेत्रामध्ये ब्रिटिशांनी स्वार्थी वृत्ती निर्माण केली आणि हे भारतीयांच्या लक्षात आलेलं आहे. आणि या असंतोषाचा भडका 1857च्या बंडाच्या रूपाने घडून आला. आता हे असंतोष किंवा त्यांना न आवडणारे हे जे काही ब्रिटिशांचं कार्य होतं, त्या कार्याला वाचा फोडण्यासाठी 1857चं बंड हे भारतीयांनी केलेलं आहे, घडवून आणलेलं आहे. आणि या बंडाची कारणं आपल्याला सांगता येते. पहिलं आहे राजकीय कारण. पहिलं आहे राजकीय कारण. ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीयांनी राजकीय कारण हे दाखवून दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रिटिश भारतात व्यापारासाठी आले होते. भारतात अनेक लहान लहान राज्य होती. बघा, ब्रिटिश हे व्यापाराच्या निमित्तानं भारतात आले आणि भारतामध्ये अनेक लहान लहान राज्य होती. त्यांच्यात नेहमी संघर्ष होत असे. ह्या राज्यामध्ये नेहमी संघर्ष होत असे. अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांनी भारतातील निराळ्या सत्तांना पराभूत करून त्यांच्याकडील प्रदेश आपल्या साम्राज्यास जोडले. भारतीय प्रजेवर व सैन्यावर राजकीय दृष्टिकोनातून अन्याय अत्याचार केला, म्हणून जनतेने 1857 मध्ये बंड घडवून आणले. बघा, या ब्रिटिशांनी भारतामध्ये सगळी छोटी छोटी राज्य होती. या छोट्या छोट्या राज्यांच्यावरती आपली सत्ता प्रस्थापित केली आणि ते आपल्या प्रदेशाला जोडून दिली. आणि हे जे घडत असलेलं भारतीयांना समजून चुकलं की इंग्रजी सत्ता जरी भारतामध्ये आली असली तरी त्यांचा स्वार्थ हेतू हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं भारतीयांनी 1857चं बंड काय केलं, घडवून आणलेलं आहे. त्यानंतर तैनाती फौज. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तैनाती फौज. आता तैनाती फौज याच्यामध्ये काय घडून आलं तर लॉर्ड वेल्सीने काय केलेलं आहे की भारतात तैनाती फौजेची पद्धत सुरू केली. कोणी? वेल्सीने, लॉर्ड वेल्सीने भारतामध्ये तैनाती फौजेची पद्धत सुरू केली आणि या फौजेचा खर्च भागवण्यासाठी संस्थानिकांना आपल्या ताब्यातील समृद्ध असे प्रदेश इंग्रजांना कायमचा द्यावा लागेल. आणि या पद्धतीमुळे अनेक संस्थानिकांचे नुकसान होऊ लागल्यानंतर त्यातून अनेक जण सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागले आणि या पद्धतीमुळे भारतीय सैनिक बेकार झाले. ते पोटासाठी पेंढारी सैन्यात सामील झाले. म्हणजे भारतीयांच्याकडून, भारतीय सैनिकांच्याकडून या ज्या काही वसाहती होत्या किंवा त्यांचं जे काही स्वतःचं असं जे ताब्यात असलेले समृद्ध प्रदेश होते, भारतीयांच्या ताब्यात असलेले समृद्ध जे काही प्रदेश होते ते या इंग्रजांनी या प्रदेशावरती कायमचं
म्हणजे कायमचं म्हणजे पूर्णपणे कधीच न परत येणार अशा पद्धतीनं त्यांनी काय करायला लागले की आपली सत्ता किंवा खर्च भागवण्याच्या दृष्टिकोनातून ते स्वतःच्या ताब्यात घ्यायला लागले. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारचं हे त्यांनी जे काही आपल्या स्वतःकडे घेण्याचा जे त्यांचा प्रयत्न होता हे भारतीयांना समजलं आणि त्यामुळे भारतीय बेकार झाले. भारतीय सैनिक बेकार झाले आणि त्यांना पोटासाठी पेंढारी सैन्यात सामील व्हावं लागलं. म्हणजे सैन्य होतं त्या सैन्यामध्ये या भारतीयांना सामील व्हावं लागलं आणि म्हणूनच हा उठाव घडवून आणलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढची जी काही पुढचं कारण आहे ते म्हणजे संस्थानिक खालसा. संस्थानिक खालसा राजकीय कारण याच्यामधलं पहिलं तैनाती फौज आणि दुसरं आहे संस्थानिक खालसा. आता या राजकीय कारणामध्ये पुढचं कारण म्हणजे संस्थानिक खालसा. लॉर्ड डलहौसी यांनी काय केलेलं आहे की साम्राज्याच्या विस्तारासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला. साम्राज्य विस्तार स्वतःचं राज्य अधिक पसरवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलेलं आहे की साम्राज्य विस्ताराचा मार्ग अवलंबलेला आहे. आणि ज्या हिंदू संस्थानिकांना स्वतःचा पुत्र किंवा वारस नाही, आता हिंदू म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्यांना स्वतःचं अपत्य नाही आहे किंवा वारस नाही आहे अशी सर्व संस्थाने खालसा केली. संस्थाने खालसा केली म्हणजे स्वतःच्या ताब्यात घेतली. आणि त्या काळात भारतात 800 संस्थाने होती. ज्यांना असं स्वतःचं अपत्य नाही आहे अशी 800 संस्थाने होती. आणि या संस्थानापैकी 3/4 संस्थानिकांना औरस वारस नव्हता. आणि या गोष्टींचा फायदा इंग्रजांनी घेतला. लॉर्ड डलहौसीने काय केलेलं आहे याचं दत्तक विधान नामंजूर हा कायदा करून झाशी, उदयपूर, सबलपूर, सातारा इत्यादी संस्थाने खालसा करून घेतली आणि ब्रिटिश राजवट त्याच्यामध्ये समाविष्ट केली. संस्थानिक खालसामध्ये भारतीयांना स्वतःची जी काही वंश नव्हते अशी 800 ही जी काही संख्या होती या संख्येचं पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात त्यांनी घेण्याचं ठरवलेलं होतं. इंग्रजांच्या या धोरणामुळे संस्थानिक नाराज झाले व ते इंग्रजांविरुद्ध हळूहळू एकत्र येऊ लागले. ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्यानंतर ब्रिटिशांच्या विरुद्ध या लोकांच्या मनामध्ये एक मानसिक तयारी झाली की ब्रिटिशांनी अशा पद्धतीनं केलेलं कार्य हे अयोग्य आहे हे भारतीयांच्या लक्षात आलं. संस्थाने खालसा करीत असताना ब्रिटिशांनी जी रीत वापरली होती ती अत्यंत घृणास्पद होती. म्हणजे घृणास्पद म्हणजे इतकं वाईट वागणूक या इंग्रजांनी भारतीयांना दिलेली होती. संस्थाने खालसा करीत असताना राजवाड्याच्या इमारतीवर नोटीस लावून राजवाड्यातील लोकांना बाहेर काढले. बघा इतकी वाईट अवस्था भारतीयांच्यावरती आलेली होती. नोटीस लावून त्यांना बाहेर काढण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं आहे. घरातील वस्तूंची विक्री लिलावाने कवडी मोलाच्या दामात केली जात असे. भारतीय जे लोक होते त्यांना वंश नव्हता, त्यांचे राजे राजवाडे होते, त्यांच्यावरती नोटीस लावली कोणी ब्रिटिशांनी आणि त्यांच्या घरात असलेल्या वस्तू कवडी मोलाने म्हणजे अजिबात त्याला काही किंमतच नाही अशा पद्धतीने ते विकून दिली, बाहेर काढली. आणि शिवरायाची मूळ गादी म्हणून प्रसिद्ध असलेले सातारा संस्थान खालसा करताना मराठ्यांची अस्मिता आणि त्याला लाथाडली गेली आणि ते ब्रिटिशांवर नाराज झाले. बघा ब्रिटिशांनी अशा पद्धतीने एकदम हीन अशी
स्वतःची ती जी काही वागणूक होती ती भारतीयांच्या पुढे दाखवून दिली. त्यामुळे भारतीय हे काय झालेले आहेत की हे उठाव करायला त्यांनी स्वतःहून तयार झालेले आहे. त्याच्यानंतर पदव्या व इनामे नष्ट. राजकीय कारणामध्ये पदव्या व इनामे नष्ट. आता पदवी आपल्याला मिळालेली असते, ती आपण संपादन केलेली असते, कष्टाने आपल्याला ती पदवी प्राप्त झालेली असते. आता ही पदवी प्राप्त आपण करतो आणि त्या पदवीचं अपमान करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं आहे. म्हणजे भारतातील राज्यकर्त्यांनी आपल्याकडील गुणी, बघा, भारतातील राज्यकर्त्यांनी आपल्याकडील गुणी, इनामदारी व धाडसी सैनिकांना प्रसंगानुरूप पदव्या व इनामे बहाल केली होती. कोणी? भारतीयांनी भारतातील लोकांना केली होती. आता याच्यामुळे इंग्रजांनी काय केलं, परंतु ब्रिटिशांनी इनाम आयोगाची नेमणूक करून इनामाविषयीचे पुरावे मागितले. आता बघा, याच्यामध्ये पुरावे कोणी मागितले? इंग्रजांनी मागितले. पुरावा सादर न करणाऱ्यावर पदव्या, इनामे व उदरनिर्वाहासाठी मिळणारा तनखा ब्रिटिशांनी बंद केला. ब्रिटिश सत्ता भारतामध्ये आल्यानंतर अशा पद्धतीनं हळूहळू भारतीयांच्यावरती जे काही जुलूम केवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न या इंग्रजांनी केलेला आहे. आता इनाम म्हणून काही बक्षीस मिळालेलं असतं, ते बक्षीस सुद्धा काढून घेतले आणि त्या लोकांना मिळालेले जे काही पदव्या आहेत ते सुद्धा काढून घेण्याचं, नष्ट करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर 1818 मध्ये पेशवाई नष्ट झाल्यानंतर दुसऱ्या बाजीरावास 8 लाख रुपये तनखा मंजूर करण्यात आला होता, परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याचे दत्तक पुत्र दुसरे नानासाहेब यांना मिळणारा तनखा इंग्रजांनी बंद केला. बघा, ज्या वेळेला पेशवाई नष्ट झाली आणि दुसरा बाजीराव हा ज्या वेळेला राज्यसत्तेमध्ये आला त्यावेळेला त्याला 8 लाख रुपये इतकं तनखा, म्हणजे त्याला जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी 8 लाख रुपये देण्यात येत होते. आणि त्यांनी स्वतःचं मूल नसल्यामुळे त्यांनी दत्तक घेतलेलं जे काही वारस होतं ते दुसरे नानासाहेब यांना काय केलेलं आहे, मिळणारी ही जी तनखा होती 8 लाख रुपयाची ती इंग्रजांनी बंद केलेली आहे. आणि त्यामुळं दुसरे नानासाहेब पेशवे 1857च्या उठावात सामील झाले. म्हणजे 1857चा उठाव होण्याची ही प्रमुख आणि महत्वाची कारणं आपल्याला सांगता येतील. त्यानंतर मुस्लिमांची नाराजी. मुस्लिमांची नाराजी. आता मुस्लिम सुद्धा भारतामध्ये होते आणि त्यांची नाराजी ही कशा पद्धतीने व्यक्त झालेली आहे, तर मुस्लिमांची नाराजी म्हटलं की याच्यामध्ये इंग्रजांच्या राजकीय अत्याचाराचा फटका. इंग्रजांनी काय केलं, अत्याचार केलेला आहे आणि अत्याचाराचा फटका कोणाला बसलेला आहे, तर हिंदू लोकांना, मुस्लिम लोकांना बसलेला आहे. आता याच्यामध्ये ज्या पद्धतीने हिंदूंना बसला त्याच पद्धतीने तो मुस्लिमांना सुद्धा हा फटका बसलेला आहे. आता फटका बसणे म्हणजे काय, तर ही जी काही त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्या इंग्रजांनी बंद केलेल्या होत्या. हे मुस्लिमांच्या सुद्धा लक्षात यायला सुरुवात झालेली होती. अनेक मुस्लिम संस्थानिक नष्ट झाले. संस्थानिक म्हणजे जे काही मुस्लिम अशी प्रमुख व्यक्ती होती ज्यांचा दरारा आपल्या भागामध्ये होता त्या लोकांचं सुद्धा त्यांची जी काही सत्ता होती किंवा संस्थानिक होती ते सुद्धा नष्ट करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं आहे. भारतामध्ये मान मिळवलेल्या मुघल बादशाहीस व तिच्या बादशाह सुद्धा इंग्रजांनी सोडले नाही. म्हणजे ज्यांनी आपलं कर्तृत्व केलं, कार्य केलं आणि ते सत्तेवर आले यांना सुद्धा या ब्रिटिशांनी थारा दिलेला नाही आहे. त्यांना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे की त्यांच्या या सत्तेपासून त्यांना बाजूला करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं आहे. इंग्रजांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांचे वर्षासन रद्द करून त्यास दिल्लीचा राजवाडा सोडून जाण्याची आज्ञा केली.
म्हणजे जे काही दिल्लीमध्ये चाललेलं राजकीय कारण होतं किंवा जे काही त्यांनी मिळवलेली सत्ता होती ते सोडून जायचं सुद्धा कार्य किंवा सोडून जाण्याची त्यांना पूर्णपणे असं ठाम असं त्यांनी मत इंग्रजांनी यांच्यावर लादलेलं आहे आणि सोडून जाण्यासाठी त्यांना पूर्णपणे हुकूम दिलेला आहे. 100 वर्षे इनामे इतबारे अयोध्येची सेवा करणाऱ्या नवाबास कारभार नीट पाहता येत नाही असे कारण दाखवून त्याला पदच्युत केले. ब्रिटिशांनी अनेक कारणं शोधली आणि भारतीयांची अवस्था वाईट करून सोडलेले. कोणालाही तिथं स्वतःची हुकुमशाही चालवून कोणाच्याही सत्तेचा इथं त्यांनी विचार केलेला नाहीये. तर त्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या ताब्यात घेण्याचं कार्य मात्र या ब्रिटिशांनी केलेलं आहे आणि त्यामुळं मुस्लिम जनता नाराज झाली व इंग्रजाविरुद्ध मुस्लिमांनी हिंदूंशी हात मिळवणी केली. जशी हिंदूंची अवस्था या ब्रिटिशांनी केली तशी मुस्लिमांची सुद्धा अवस्था या ब्रिटिशांनी केल्यामुळं शेवटी हिंदू आणि मुस्लिम एक झाले आणि या उठावाला अजूनच बळकटी यायला सुरुवात झाली. त्यानंतर लष्करी कारणे, राजकीय कारण, त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे लष्करी कारणे. लष्करी कारणे आता लष्करी कारण म्हटलं की 1857च्या या बंडाचं जे काही स्वरूप होतं या स्वरूपामध्ये आपल्याला बंडास कोणी शिपायांचा उठाव किंवा शिपायांची भाऊ गर्दी अशी नावं मिळालेली होती. या बंडामध्ये आपल्याला त्याचं स्वरूप पाहत असताना या बंडास कुणी शिपायांचा उठाव किंवा शिपायांची भाऊ गर्दी अशी नावं मिळालेली होती, दिलेली होती. आणि कंपनी सरकारने भारतीय सैनिकांच्या पराक्रमाच्या जोरावरच भारतात आपले साम्राज्य प्रस्थापित केले. आता कंपनी सरकार आणि भारतीय सैनिकांच्या पराक्रमाच्या जोरावर आता भारताचा पराक्रम व्हायला लागलाय, काय पराभव व्हायला लागलाय, पराक्रमाचं पराभव व्हायला लागलाय. याच्या जोरावरतीच त्यांनी काय केलेलं आहे की साम्राज्य त्याचं नाव मिळवण्याचं कार्य, प्रस्थापित करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं आहे. म्हणजे भारतीयांनीच कार्य करायचं, त्यांची पूर्णपणे पराक्रम म्हणजे त्यांनी सैन्यामध्ये किंवा जे काही युद्ध करत असताना स्वतःहून त्या युद्धामध्ये स्वतःचे कष्ट त्यांनी केलेलं होतं, पराक्रम केलेलं होता आणि या जोरावर मात्र ब्रिटिशांनी काय करायला सुरुवात केली, आपलं साम्राज्य प्रस्थापित करायला सुरुवात केली. 1857च्या उठावाच्या वेळेस इंग्रजांच्या लष्करात 2 लाख भारतीय सैनिक होते. 1857च्या उठावाच्या वेळेस इंग्रजांच्या लष्करात 2 लाख भारतीय सैनिक होते. म्हणजेच काय, इंग्रजांच्या बाजूने युद्ध करण्यासाठी भारतातीलच सैनिकांचा त्यांनी वापर केलेला होता. जवळजवळ 2 लाख भारतीय सैनिक त्यांच्यामध्ये घेतलेले होते त्यांनी व 40,000 इंग्रज सैनिक होते. फक्त 40,000 इंग्रज सैनिक होते आणि 2 लाख भारतीय सैनिक होते. आणि भारतामध्ये असणाऱ्या ब्रिटिशांच्या लष्करामध्ये हिंदू सैनिकांची संख्या जास्त होती. इंग्रजांनी काय केलेलं आहे पहा, भारतातीलच लोकांना आपल्या सैन्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांनाच भारताविरुद्ध म्हणजे संघर्ष किंवा लढा करायला त्यांना शिक्षण दिलेलं दिसून येतं. दर 5 वर्षांनी भारतात येणारा गव्हर्नर जनरल आपल्या मनाला येईल तसे कायदे करून हिंदूवर अन्याय करीत होता. प्रत्येक 5 वर्षांनी येणारा गव्हर्नर जनरल हा काय करत होता की भारतीयांच्या वरती स्वतःच्या मनाला येईल तसे कायदे करून काय करत होता, तो अन्याय करत होता. लष्करांचे भत्ते कमी करणे, लष्करी म्हणजे भारतातीलच लोक सैन्यामध्ये होती आणि त्यांचीच काय करणार, लष्करी भरती असणाऱ्या लोकांचं जे काही भत्ता होतं ते कमी करत होते. त्यांची रजा कमी करणे, जाचक अटी लादणे अशा प्रकारे अन्याय केल्यामुळं भारतीय लष्कर इंग्रजांवर नाराज झाले. म्हणजे जे भारतीय होते त्यांच्याकडून त्यांनी स्वतःचं कार्य करून घेतले आणि करून घेत असताना या भारतीयांचीच जी काही गरज होती ती हळूहळू
हळूहळू संपुष्टात आली. ज्या काही त्यांना बहाल केले जे बक्षीस होती ती सुद्धा कमी करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी इंग्रजांनी केलेलं आहे. मध्ययुगात धार्मिक भावनेला खूप महत्त्वाचे स्थान होते आणि याचाच फायदा इंग्रजांनी घेऊन हिंदूवर अनेक जाचक धार्मिक बंधने लावली. उदाहरणार्थ कपाळावर गंधाचा टिळा न लावणे. भारतीयांनी कपाळावरती गंधाचा टिळा लावायचा नाहीये. दाढी मिशी न राखणे, समुद्र पर्यटन करणे, ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे. इंग्रजांनी भारतामध्ये राज्य स्थापनेबरोबरच ख्रिश्चन धर्माचा प्रसार हे तत्व समोर ठेवले होते. ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्य प्रस्थापित करण्याबरोबरच ख्रिश्चन धर्म सुद्धा भारतीयांनी स्वीकारावा हे ध्येय त्यांनी समोर ठेवलेलं होतं. ख्रिश्चन धर्म भारतीय लोकांनी स्वीकारावा यासाठी अनेक कटकारस्थाने करून भारतीयांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. कटकारस्थान केली त्यांनी, अनेक प्रकारची वाईट वागणूक दिली आणि भारतीयांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडलेलं आहे. कुणी? इंग्रजांनी. ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्याच्या पगारात व बढतीत वाढ केली जाते. बघा, ही एक लादलेलं त्यांच्यावरती एक प्रकारचं म्हणजे दडपण आणून भारतीयांना जो शीख धर्म किंवा जो काही ख्रिश्चन धर्म स्वीकारेल त्याला पगारात वाढ आणि बढती अशा पद्धतीने त्यांनी करायला सुरुवात केली. ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या लोकांवर अन्याय. ख्रिश्चन धर्म कोण स्वीकारत नाही त्यांना त्रास द्यायचा, त्यांना अन्याय करायचं, अत्याचार केले जात. इंग्रजी सत्ता अजिंक्य आहे. इंग्रजी सत्ता अजिंक्य आहे म्हणजे इंग्रजी सत्ता कायमपणे आहे आणि तिला कोणीही हटवू शकत नाही असा भ्रम संपूर्ण जगात पसरलेला होता आणि त्यामुळे इंग्रजांच्या लष्कराचा दरारा सर्वत्र होता. जे इंग्रजांनी अशा पद्धतीनं वागणूक द्यायला सुरुवात केली होती की त्यांचा दरारा पूर्ण लोकांच्या वरती एक प्रकारे बंधनकारक, त्रासदायक आणि भीतीदायक असल्यामुळं हे भारतीयांना कळून चुकलं होतं की इंग्रजी लोकांचा दरारा खूप मोठा आहे आणि ते इथून जाणार नाहीत आणि त्यांची सत्ता ही कशी आहे? अजिंक्य आहे. त्यांच्या विरुद्ध कोणीही जाऊ शकणार नाही. जगामध्ये अजिंक्याचा तोरा मिरवणाऱ्या ब्रिटिश फौजांमध्ये ब्रिटिश प्रत्यक्ष लढाईच्या वेळी भारतीय सैनिकांना पुढे करीत असत आणि विजयाची वेळ आली की स्वतः पुढे येत असत. ब्रिटिशांनी युद्धाच्या वेळेला भारताला पुढे करायचं आणि विजय मिळणार आहे असं वाटलं की स्वतः पुढे जायचं. अशा पद्धतीनं संतापाची लाट भारतीयांच्या मनामध्ये आपोआप निर्माण झाली. तर एवढी वाईट वागणूक दिल्यानंतर भारतीय शांत बसणार नाहीये, परंतु या लोकांच्या सत्तेमुळे मात्र त्यांनी ते सहन केलेलं होतं. तत्कालीन भारतात असणाऱ्या फौजेमध्ये भारतीयांची संख्या जास्त होती. आता युद्ध फौज म्हटले की भारतामध्ये त्यांनी आल्या म्हटल्यानंतर भारतीय सैन्याचा त्यांनी वापर करायला सुरुवात केली. पंजाब प्रांत नुकताच जिंकल्यामुळे बहुसंख्य ब्रिटिश लष्कर पंजाबमध्ये अडकून पडले होते. ब्रिटिश लष्कर पंजाबमध्ये अडकून पडले होते आणि याची जाणीव लॉर्ड डलहौसीला झाली व त्याने सरकारला तसा धोक्याचा इशाराही दिला आणि ही गोष्ट सैनिकांच्या लक्षात आली आणि त्यामुळे ब्रिटिश सत्ता मुळासकट उपटून काढण्यासाठी त्यांनी कटकारस्थाने करण्यास सुरुवात केली आणि 31 मे 1857 ही उठावाची तारीख निश्चित करण्यात आली. हळूहळू भारतीयांना कळून चुकलेलं होतं की ब्रिटिशांनी आपल्याला अनेक प्रकारचं त्रास द्यायला सुरुवात केलेले आहे, भारतीयांचाच त्यांनी वापर करायला लागलेले आणि शेवटी पराभव भारताचा आणि विजय हा ब्रिटिशांचा अशा पद्धतीने ह्यांची वागणूक लक्षात आल्यानंतर या उठावाला चांगलीच लोकांची मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आर्थिक कारण. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक कारण. आता आर्थिक म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की कोणतेही कार्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे आर्थिक परिस्थिती चांगलं असणं आवश्यक
आणि ही आर्थिक कारणे आपल्याकडं चांगलं असण्यासाठी ब्रिटिशांनी ती काय केलेली होती, त्यांची सत्ता वापरल्यामुळं भारतीय हे गरीब झाले होते आणि त्यांच्याकडे आर्थिक सत्ता संपुष्टात आली होती आणि याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला. ब्रिटिशांनी सत्ता संपादनानंतर भारतीयांचे जे आर्थिक शोषण केले ते त्यांच्या असंतोषाचं प्रमुख कारण होतं. भारतीयांचं आर्थिक शोषण म्हणजे भारतीयांना व्यवस्थित जगू देत नव्हते. त्यांच्याकडून अनेक प्रकारे जी काही रक्कम किंवा उत्पन्न होतं ते स्वतःकडं खेचून घेऊन त्या भारतीयांची हलाखीची अवस्था करून सोडली होती. इंग्रजांनी भारतात आर्थिक क्षेत्रात अन्याय अत्याचार केले. आर्थिक क्षेत्रामध्ये अन्याय आणि अत्याचार लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे भारतीयांना बंड पुकारावे लागले. बंड पुकारले का, तर भारतीय हे काही या लोकांचं जे काय अन्याय होतं ते सहन करण्याची सीमा त्यांनी ओलांडली होती आणि ते त्यांना सहन होत नव्हतं म्हणून त्यांनी बंड पुकारलेलं आहे. भारतावर यापूर्वी जी आक्रमणे झाली ती राजकीय स्वरूपाची होती. भारतामध्ये जी अनेक आक्रमणं झाली म्हणजे राजकीय, त्याच्यानंतर सामाजिक अशा पद्धतीची सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून इंग्रजांनी भारतीयांच्यावरती अनेक प्रकारचे अन्याय केले. आता या सत्तेबरोबरच त्यांनी आर्थिक पिळवणूक सुद्धा करायला सुरुवात केली. परंतु इंग्रजांचे हे आक्रमण आर्थिक स्वरूपाचं होतं हे भारतीयांच्या लक्षात आलेलं होतं. सत्ता प्रस्थापित करायची, त्याच्यानंतर सगळ्यांना स्वतःचे कायदे कानून लागू करायचे आणि त्याचबरोबर आर्थिक संकटात या लोकांना ठेवायचं आणि भरपूर जे काही आर्थिक आपल्याला मिळेल ते आपल्या देशाकडे घेऊन जायचं, हा हेतू या इंग्रजांचा होता आणि त्यामुळे संपूर्ण भारत हवालदिल झाला होता. इंग्रजांनी सत्ता संपादनानंतर भारतात वेगवेगळे राजकीय प्रयोग करून राजकारणात स्थैर्य प्राप्त केलेलं होतं आणि भारताचे शोषण करण्यास सुरुवात केली होती. अशा अनेक कारणांनी ब्रिटिशांनी भारतीयांना त्रास द्यायला किंवा देण्याचं ठरवलेलं होतं. या राजकीय कारणाबरोबरच आर्थिक सुद्धा त्यांना त्रास या ब्रिटिशांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. केवळ एकट्या बंगालमधून ब्रिटिशांनी 4 ते 4.5 कोटी रुपयांची लूट केली. 4 ते 4.5 कोटी रुपयांची लूट या इंग्रजांनी बंगालमधून केलेली होती आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर भारतातील हस्त व्यवसाय धोक्यात आले. औद्योगिक क्रांती झाली, कुठं झाली? इंग्लंडमध्ये. आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मात्र भारतातील जे काय हस्त व्यवसाय होते ते धोक्यात आले, म्हणजे हस्त व्यवसाय बंद पडायला लागले आणि उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल पुरवणारे राष्ट्र म्हणून भारताकडे पाहू लागले. कच्चा माल, भारतातून कच्चा माल घेऊन जायचं स्वदेशामध्ये, त्याचं पक्क्या मालात रूपांतर करायचं आणि परत भारतात आणून विकायचं. म्हणजे भारतीयांना स्वतःचा असा व्यवसाय तर उरलेला नव्हता आणि ते ब्रिटिश लोक करू देत नव्हते. भारतातून कमी किमतीत घेऊन गेलेला माल पक्का करून तो भारतातच विकला जात होता. कच्चा माल कमी किमतीत घेऊन जायचं आणि ते आपल्या देशामध्ये पक्का किंवा त्याची तयारी करायची, ते बनवायचं आणि भारतामध्ये परत आणून विकायचं आणि त्यामुळे भारतातील मालाला बाजारपेठ मिळेल अशी झाली आणि भारतीय उद्योग बंद पडले. आता ब्रिटिशांनी तयार झालेली वस्तू भारतामध्ये यायला लागली आणि भारतीय वस्तू खपेनाशे झाल्या. भारतीय वस्तूला बाजारपेठच मिळत नव्हती. भारताच्या या आर्थिक परिस्थितीचे वर्णन डॉक्टर ईश्वरी प्रसाद यांनी अगदी मोजक्या शब्दात केलेलं आपल्याला सांगता येते. ते असे म्हणतात की भारत ही एक दुभती गाय आहे. भारत ही दूध देणारी गाय आहे. तिचे दूध इंग्लंड सरकार पित आहे. जे या गाईचं दूध कोण पित आहे? इंग्लंड सरकार पित आहे. मात्र तिची लेकरे अशी उपाशी मरत आहे. बघा, भारत हे गाईप्रमाण आहे आणि तिचं दूध मात्र ब्रिटिश लोक पित आहेत आणि भारतातील ही जी काही गाय आहे तिची लेकरं मात्र उपाशी मरत आहेत, असं त्यांनी उपमा दिलेली आहे. खरोखरच त्यावेळेला डॉक्टर ईश्वरी प्रसाद यांचे शब्द अगदी मनाला भावणारे किंवा आपल्याला किती म्हणजे त्यावेळेची अवस्था होती हे जाणून देणारे त्यांचे विचार आहेत. इसवी सन 1813 पर्यंत भारताची निर्यात चांगली होती. 1813 पर्यंत चांगली होती, परंतु 1816 पासून आयात वाढली, व्यापार वाणिज्य शेती उत्पन्न यामध्ये घट झाली व भारतात आर्थिक प्रश्न उद्भवू लागले.
जे ब्रिटिशांनी ही हळूहळू आपल्यावरती सत्ता प्रस्थापित तर केलीच, आर्थिक सत्ता सुद्धा त्यांनी प्रस्थापित करायचं कार्य सुरू केलेलं आहे. म्हणजे भारतीयांची सर्व दृष्टिकोनातून पिळवणूक करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी सुरू केलेलं होतं. 1825 पासून जागतिक मंदीला सुरुवात झाली. मंदी आली, जागतिक मंदी म्हणजेच काय, वस्तूंचं उत्पादन होईना आणि ते लोकांच्याकडे पैसे नसल्यामुळे खरेदी सुद्धा होत नव्हती. मंदी आली, लोकांच्याकडचा पैसा कमी झाला आणि या मंदीचा फटका भारताशी बसला आणि मालाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या. लोकांच्याकडे पैसा नाहीये आणि किमती मात्र मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या आणि औद्योगिक क्रांतीनंतर भारतीय उद्योग मोडकळीस आले. औद्योगिक क्रांती झाली आणि भारतातील उद्योग आपोआपच बंद पडायला लागले. पण जागतिक मंदीमुळे ते पूर्णपणे बुडाले आणि भारताची स्थिती अत्यंत दयनीय झाली. या जागतिक मंदीमुळे जगामध्ये जर मागणीच नसेल तर उत्पादन करून काय उपयोग आहे, म्हणून सगळेच उद्योगधंदे आपोआप बंद पडायला लागले. भारतात आपला व्यापार अधिक वाढवण्यासाठी इंग्रज विविध ध्येय धोरणे आखत होते. ब्रिटिशांनी स्वतःचं राज्य अगदी अबाधित ठेवलेलं होतं, स्वतःचा देश अबाधित ठेवलेला होता आणि भारतामध्ये मात्र त्यांनी अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत होते. भारतात आपला व्यापार अधिक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून इंग्रज विविध ध्येय धोरण आखत होतं आणि डलहौसीने मक्तेदारी व खुला व्यापार ही तत्वे लावली. मक्तेदारी म्हणजे त्यांचीच सत्ता, त्यांचीच वस्तू खरेदी करायचं, बाकीच्यांना या व्यापारामध्ये व्यवहारामध्ये बंदी, कोणत्याही प्रकारची यांना म्हणजे कार्य करण्यास किंवा उद्योग करण्यास परवानगी नाकारणे, म्हणजे पूर्णपणे ब्रिटिशांचीच मक्तेदारी इथं निर्माण झालेली दिसून येते. आणि त्यामुळे कोणताही व्यापारी कुठेही जाऊन व्यापार करू लागला आणि याचा फायदा इंग्रजांनाच झाला आणि दळणवळणाच्या साधनामुळे ते कुठेही जाऊ शकत होते. ब्रिटिश लोक दळणवळणाची सोय केलेली होती आणि त्यामुळे ते इतरत्र कुठेही जात होते, परंतु भारतीय लोकांना ते जाता येत नव्हतं, का तर त्यांचे उद्योगधंदेच नष्ट झालेले होते. मालाचे मक्ते ब्रिटिशांना मिळू लागले, म्हणजे कोणताही माल असला तर ते फक्त ब्रिटिशांनीच विकायचं आणि ब्रिटिशांनीच ते स्वतः खरेदी करायचे आणि इतर देशांना घेऊन जायचे, मात्र भारतीयांना याचा काही उपयोग होत नव्हता. भारतीय व्यापारी नाराज बनले व व्यापारी इंग्रजावर संतप्त झाले. शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली, परिणामी शहरे ओस पडली, शेतीवरील आर्थिक बोजा वाढू लागला आणि अशा तऱ्हेने इंग्रजावर संतप्त झालेल्या या शेतकरी वर्गाने आपल्या राजकर्त्यांना साथ देण्यास सुरुवात केली. म्हणजे भारतीय शेतकऱ्यांना सुद्धा कळून चुकलं की या ब्रिटिशांनी कशा पद्धतीनं आपली दयनीय अवस्था करून सोडलेली आहे. लोकांना कोणत्याही प्रकारची सत्ता नव्हती, भारतीयांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, पूर्णपणे या इंग्रजांच्या अंमलाखाली, इंग्रजांच्या सत्तेखाली भारतीय लोक दबले जात होते आणि याची जाणीव शेतकरी, व्यापारी, भारतीय या सर्वांना झाली आणि 1857च्या बंडाला त्यांनी काय केलेलं आहे, आपली सुद्धा एक सहभागी दाखवण्याचा प्रयत्न या भारतीय लोकांनी केलेला आहे. सामाजिक सुधारणा भारतीयांना चांगल्या वाटत होत्या, परंतु इंग्रजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळं या भौतिक सुधारणा हे भारतीयांना अडचणीच्या वाटू लागल्या. भौतिक सुधारणा फक्त दिसणाऱ्या वस्तू, ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी या सुधारणा केलेल्या होत्या, भारतामध्ये त्या वस्तू आणल्या, सुधारणा केल्या, परंतु त्या सुधारणा त्यांच्या स्वार्थासाठी होत्या हे भारतीयांना कळून चुकलेलं होतं आणि आर्थिक क्षेत्रातील अशा अन्याय व अत्याचारामुळे भारतामध्ये इंग्रजाविरुद्ध संघटना सुरुवात झाली. बघा, इंग्रजाविरुद्ध संघटना सुरुवात झाली आणि इंग्रजाविरुद्ध राग, संताप, घृणा, तिरस्कार, द्वेष या भावना भारतीय समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. भारतीयांना या इंग्रजाविरुद्ध राग यायला लागला, त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल संताप वाढत गेला, घृणा, तिरस्कार, द्वेष या सगळ्या भावना भारतीयांच्या मनामध्ये आपोआप निर्माण झाली. म्हणजे इतकी वाईट वागणूक हे इंग्रज भारतीयांना देत होते. धड खायला नाही, धड पांघरायला नाही आणि मात्र ह्यांची कामं ऐकायची,
ही अवस्था भारतीयांच्यावर आलेली होती आणि भारतीय खूप वाईट परिस्थितीमध्ये जगत होते याची जाणीव त्यांना झाली आणि या ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांच्या मनामध्ये राग, संताप, द्वेष या भावना निर्माण झाल्या आणि आपोआपच या उठावामध्ये या लोकांनी सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर धार्मिक कारणे. पुढचं कारण आहे ते म्हणजे धार्मिक कारणे. या उठावाची कारणे पाहत असताना चौथं कारण आहे ते म्हणजे धार्मिक. आता धार्मिक म्हटलं की आपण कुठंतरी कोणावर श्रद्धा ठेवतो, एक मूर्ती म्हणून तिची पूजा करतो, त्याच्यानंतर आपण त्या श्रद्धा ठेवून आपलं कार्य करण्यासाठी त्याच्याकडे मागणं मागतो. परंतु ही धार्मिक जी काही देवळं होती, जी काही अशी म्हणजे संस्थानं होती, त्याच्यावरती या इंग्रजांनी काय केलेलं आहे, बंदी आणलेली. 1857च्या बंडाचे स्वरूप ठरवताना बंडाकडे एक धार्मिक उठाव या नात्याने पाहिले जाते आणि त्यामुळं धार्मिक कारणे पाहणे आपल्याला आवश्यक आहे. भारतावर प्राचीन काळापासून पर्शियन व इस्लामी आक्रमणे झाली. जे भारतामध्ये बऱ्याच काही लोकांनी अशा पद्धतीने आक्रमण केलेलं होतं, तेव्हापासून भारतावर अव्याहतपणे आक्रमणे होत राहिली. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून भारतीयांच्या वरती इतर आणखी सत्तेने काय केलेलं, आक्रमण केलेलं होतं, परंतु राजकारण हा त्यांचा हेतू राहिला. तथापि इंग्रजांचे हे आक्रमण धार्मिक आक्रमण ठरले. म्हणजे इतरांनी जे काही युद्ध केलं, आक्रमण केलं, त्यांचं काय होतं, राजकीय आर्थिक कारण होतं, परंतु इंग्रजांनी याच्याशिवाय धार्मिक कृत्य सुद्धा याच्यावरती त्यांनी राजकारण करायला सुरुवात केलेलं होतं. धर्म बुडण्याची वेळ आलेली आहे अशी भारतीय जनतेची समजूत झाली. म्हणजे आपला धर्म, आपलं जे काही श्रद्धास्थान आहे ते सुद्धा बुडेल काय अशी भीती या भारतीयांना वाटायला लागली आणि इंग्रज भारतात आले तेव्हा 1813च्या कायद्यानुसार ख्रिश्चन मिशनरीयांना धर्म प्रसारासाठी जाण्याची परवानगी मिळाली. म्हणजे ख्रिश्चन लोकांनी तेवढं धर्मप्रसार करायचा. बहुसंख्य ख्रिश्चन मिशनरी भारतात आले आणि या मिशनऱ्यांनी भारताच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये शिरकाव करून ते धार्मिक दृष्टिकोनच वापरला. ज्या ख्रिश्चन लोकांनी भारतीयांच्यावरती आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना परवानगी दिली. कुणाला? ख्रिश्चन धर्माला. आणि त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झपाट्याने झाला आणि इंग्रजांनी शैक्षणिक क्षेत्रातही बदल घडवून आणले होते. शिक्षण तज्ज्ञ लॉर्ड मेकॅले यांनी भारतात शिक्षण प्रसार केला आणि मायदेशी असणाऱ्या आपल्या आईस मेकॅले असे पत्राद्वारे कळवतो की माझी अशी खात्री आहे की येत्या 30 वर्षात भारतात एकही मूर्तीपूजक राहणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आश्वासनच त्यांनी आता दिलेलं आहे की त्यांना आता कळून चुकलेलं आहे की पूर्णपणे भारतीयांच्यावरती आमची सत्ता आहे. मग त्या कोणकोणत्या प्रकारची सत्ता झाली बघा. राजकीय सत्ता त्यांचीच होती, लष्करी सत्ता ब्रिटिशांची होती, आर्थिक सत्ता ब्रिटिशांची होती. आता धार्मिक सत्ता सुद्धा आम्ही निर्माण करणार आहोत आणि या भारतीयांची जी काही श्रद्धास्थाने होती ती पूर्णपणे संपणार आहे. मूर्तीपूजक राहणार नाही अशा पद्धतीने ठाम असं त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं. आता यावरती मेकॅले याला असे सुचवायचे आहे की येत्या 30 वर्षात भारत हा ख्रिश्चनमय होईल. म्हणजे भारतामध्ये भारतीयच राहणार नाही तर भारतीय ख्रिश्चन धर्म स्वीकारतील आणि ते ख्रिश्चनमय होतील असं त्यांनी या 30 वर्षाबद्दलची आपली जी काही मत होतं ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे किंवा मत सांगितलेलं आहे. भारतात ख्रिश्चन धर्म वाढलेला होता. धर्मांतर करणाऱ्या भारतीयांना कायदेशीर वारसा हक्क द्यायचा नाही असे भारतीयांनी ठरवले. जे भारतामध्येच काय झालं की भारतीय लोक त्यांच्यावरती ब्रिटिशांनी असं इतकं दडपण आणलं की त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ज्यांनी स्वीकारलं नाहीये त्यांनी स्वीकारणाऱ्यांच्यावरती दडपण आणलेलं आहे. ब्रिटिश सरकारने
धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीस वारसा हक्क मिळेल अशी कायद्यात तरतूद केली आणि त्यामुळे भारतीय जनता नाराज झाली. ज्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्याला विशेष सवलती देण्यात येऊ लागल्या आणि ज्याने स्वीकारला नाही आहे त्यांना मात्र त्रास देण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं आहे. आणि सार्वजनिक ठिकाणी उभे राहून हिंदू मुस्लिम धर्माच्या श्रेष्ठींना नावे ठेवण्यास सुरुवात केली. या इंग्रजांनी ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले नाही आहे अशा भारतीयांनी हिंदू मुस्लिम या लोकांना त्रास देण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं आहे. अशा रीतीने धार्मिक क्षेत्रात ब्रिटिश सरकार व मशनऱ्यावर नाराज झालेले हे भारतीय जनता ब्रिटिशांविरुद्ध 1857चं बंड पुकारायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यानंतर सामाजिक कारणे. पाचवं कारण आहे ते म्हणजे सामाजिक कारणे. ब्रिटिश लोक भारतामध्ये आले आणि सर्वच प्रकारे भारतीयांच्यावरती आपली सत्ता मिळवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. तरी सुद्धा कुठंतरी भारतीय लोकांच्या मध्ये ही जाणीव निर्माण झाली आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्या आणि त्या सहनाला पण एक परिसीमा असते. शेवटी त्यांनी आपलं भारतीयांनी जी काही आपलं भारतीयत्व आहे ते दाखवण्यास सुरुवात केलेली आहे. आता सामाजिक कारण काय होती तर इंग्रज राज्यकर्ते व ख्रिश्चन मशनरी भारतीयांना तुच्छ लेखित होते. म्हणजे भारतीय हे तुच्छ आहे तर आम्ही श्रेष्ठ आहोत असं त्यांनी मानायला सुरुवात केली आणि एक प्रकारे भारतीयांचं खच्चीकरण करण्याचं कार्य या ब्रिटिश आणि ख्रिश्चन लोकांनी केलेलं आपल्याला सांगता येईल. भारतीय समाज अडाणी, अज्ञानी, अंधश्रद्धाळू, रानटी आहे. भारतीय समाज कसा आहे? अडाणी आहे, त्याच्यानंतर अज्ञानी आहे, अंधश्रद्धाळू आहे, रानटी आहे. अशा प्रकारे भारतीयांच्यावरती सारखी टीका केली जात होती आणि भारतीय समाजात न्यूनगंडाची भावना या इंग्रजी लोकांनी, इंग्रजी सत्तेने भारतीयांच्यावरती अशा पद्धतीने दडपण आणलेलं होतं. इंग्रजापूर्वी समाजाला शिक्षण देण्याचे कार्य त्यांच्या धर्माचे पंडित, काजी, मौलवी करत असत. परंतु इंग्रज राजवटीत हे काम ख्रिश्चन मशनऱ्यांनी स्वतःच्या हातात घेतल्यामुळे हा वर्ग इंग्रजावरती नाराज झालेला होता आणि तसेच इंग्रजांच्या आगमनामुळे हिंदू संस्कृती पूर्णपणे संकटात पडली होती. म्हणजे किती खोलवर आपलं सत्ता प्रस्थापित करण्याचं कार्य या ब्रिटिशांनी केलेलं होतं हे आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. संस्कृती बुडवणाऱ्या इंग्रजांना भारतातून हाकलून द्यावी अशी भावना या सर्व समाजाची झालेली होती, भारतीयांची झालेली होती. म्हणजे दुसऱ्यांच्या देशात जायचं, व्यापार करायचं, स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची आणि ही सत्ता फक्त राजकारणाची नव्हती तर सर्व क्षेत्रामध्ये या इंग्रजांनी भारतीयांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर प्रशासकीय कारणे. पुढचं कारण आहे ते म्हणजे प्रशासकीय कारणे. प्रशासन, कायदे कानून याच्यामध्ये सुद्धा या इंग्रजांनी कशा प्रकारे आपलं वर्चस्व निर्माण केलेलं होतं हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. पर्शियन भाषेला मध्ययुगात राजदरबारी भाषा म्हणून महत्त्व मिळाले होते. पर्शियन भाषेला, आता ही एक भाषा आहे आणि त्या भाषेला मध्ययुगामध्ये राजदरबारी भाषा, राजदरबारी म्हणजे राजाच्या दरबारामध्ये वापरली जाणारी भाषा, इतकं त्या भाषेला महत्त्व होतं. इंग्रजामुळे ही भाषा संपुष्टात येऊन सर्व कारभार इंग्रजी भाषेमध्ये होऊ लागले. जे भारतामध्ये असणारी भाषा संपुष्टात आली आणि भाषा कोणती उदयास आली आणि कोणत्या भाषेचा इथं प्रसार व्हायला तर इंग्रजी भाषेचा प्रसार आणि इंग्रजी भाषेतूनच सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. चांगली प्रशासकीय कामगिरी करणाऱ्यांना दिल्या गेलेल्या पदव्या व इनाम रद्द केले. चांगलं कार्य करणाऱ्याला आपण बक्षीस देतो,
काहीतरी प्रमाणपत्र देतो आणि हे देण्याचं कार्य ब्रिटिश सत्तेमध्ये बंद केलेलं होतं. ब्रिटिश सरकारने ते बंद किंवा रद्द केलेलं होतं. भारतात आल्यापासूनच काळा गोरा भेद इंग्रजांनी सुरू केला. भारतीय लोक कसे होते? काळे होते, सावळे होते आणि इंग्रज लोक कसे होते? गोरे होते. आणि काळा गोरा हा भेदभाव आपल्या भारतामध्ये येऊनच या इंग्रजांनी सुरू केलेला होता. आम्ही गौरवर्णीय जगावर राज्य करण्यासाठी आलो आहोत. आम्ही गौरवर्णीय जगाचं राज्य किंवा जगावरती राज्य करण्याचं पूर्णपणे करण्यासाठी आम्ही आलो आहोत असं इंग्रजांना वाटतं. इंग्रजांना काय वाटतं? आम्ही गौरवर्णीय आहोत आणि सगळ्या जगावरती आमचं राज्य आहे आणि आम्ही ते राज्य करणार आहोत अशी त्यांची भावना असल्यामुळे भारतीय जनता नाराज झाली. शिवाय ऑफिसवर, त्यानंतर क्लबवर, हॉटेल्सवर, त्याच्यानंतर अनेक अशा सार्वजनिक ठिकाणावर असे लिहिले होते की कुत्र्यांना व कावळ्यांना प्रवेश बंदी. आता कुत्रे व कावळे कोण? शेवटी भारतीयच आहेत ना. म्हणजे कावळे काळे आहेत आणि भारतीय कुत्रे, म्हणजे अशा प्रकारची उपमा देऊन भारतीयांना खूप असं हीन मानसिक हानी त्यांनी करण्याचं ठरवलेलं होतं. शेवटी या इंग्रजांची अवस्था काय होणार आहे किंवा ह्यांची वागण्याची वृत्ती जी होती ती खूप वाईट होती. कधी ना कधी त्यांची सत्ता त्यांना भारतीयांना परत मिळणार होती आणि त्यांना खवळून एक प्रकारे जास्तीत जास्त त्रास देऊन या इंग्रजांनी भारतीयांना युद्ध पुकारण्यास किंवा भारतीयांना त्रास देण्यास यांनी कारणीभूत ठरलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय अधिकच चिडलेले आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नैमित्तिक कारणे. नैमित्तिक कारणे आता नैमित्तिक कारणे किंवा काडतूस प्रकरण. काडतूस प्रकरण आता हे काडतूस प्रकरण काय आहे ते आता आपण पाहूया. म्हणजेच नैमित्तिक कारणे किंवा काडतूस प्रकरण. आता काडतूस प्रकरण काय आहे ते आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. 1857च्या बंडापूर्वी बंडाला पोषक असे वातावरण निर्माण झालेले होते. 1857चं बंड आणि त्या बंडापूर्वी बंडाला पोषक असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि यामध्ये काडतूस प्रकरण ही घटना महत्वाची मानली गेली. बघा, 1857चं बंड करण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं होतं, पोषक वातावरण निर्माण झालेलं होतं आणि यामध्ये काडतूस प्रकरण ही घटना महत्वाची मानली आहे. आता काडतूस काय आहे तर इंग्रज फौजेमध्ये हिंदू मुस्लिम सैन्य होते. या इंग्रजी फौजेमध्ये कोण कोण होते? इंग्रज पण होते आणि मुस्लिम पण होते. फौज म्हणजे सैनिक. या सैनिकामध्ये भारतीय पण होते, आणखी इंग्रज पण होते. त्याच्यानंतर मुस्लिम लोकही या सैन्यामध्ये होते. या सैन्यांना जी बंदुकीसाठी काडतुसे दिली जायची त्या काडतुसांना गायी आणि डुकरांच्या चरबी लावून ती बंद केलेली असायची. काडतूस आपल्याला माहित आहे की गोळ्या घालण्यासाठी जे वापरलेलं साहित्य किंवा जे शस्त्र आहे त्या शस्त्राला त्यांनी काय केलेलं होतं का की बंदुकीसाठी काडतुसे दिली जायची. त्या काडतुसांना गायी आणि डुकरांच्या चरबी लावून ती बंद केलेली असायची. प्रत्यक्षात त्याचा उपयोग करीत असताना ती दातांनी तोडून वापरावी लागत असे. ही काडतूस त्यांचा वापर करत असताना ती दातांनी तोडायला लागायची आणि या काडतुसांना काय लावलेलं होतं? गायीचं आणखी डुकरांची चरबी लावलेली होती. गाय ही हिंदूंना पवित्र व डुक्कर हे मुस्लिमांना अपवित्र होते. गाय ही हिंदूंना पवित्र होती आणि डुक्कर हे मुस्लिमांना अपवित्र होतं.
त्यामुळे गायी व डुकरांच्या चरबीने बंद काडतुसे दाताने तोडणे ही गोष्ट हिंदू मुस्लिमांच्या धर्मियांना भावना दुखवणारी ठरली. या गोष्टीची कल्पना शिपायांना नव्हती हे सत्य डमडम येथील छावणीमध्ये उघडकीस आले. बघा, या काडतुसांना म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे सैनिक म्हणून तिथं कार्य करत होते आणि त्याच्यासाठी लागणारी काडतूस होती. आणि या काडतूस पॅक करत असताना किंवा काडतूस बंदिस्त करत असताना गाई आणि डुकरांचं मांस लावलं होतं. गाय ही भारतीयांना म्हणजे हिंदू धर्माला प्रिय असेल आणि डुक्कर हे अपवित्र असं मुस्लिमांचं जे काही म्हणजे त्यांना न आवडणारं असं हे डुक्कर होतं. आणि त्यांची चरबी हे त्यांना म्हणजे वापरू नये किंवा ही चरबी वापरण्यास ते काय होते की आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे हे भारतीयांना माहीत होतं. आणि ही सगळी कल्पना शिपायांना नव्हती आणि हे सत्य डमडम येथील छावणीमध्ये उघडकीस आलेलं होतं. एक ब्राह्मण शिपाई आणि महार शिपाई, एक ब्राह्मण शिपाई आणि महार शिपाई यांच्या भांडणातून हा प्रकार उघडकीस आला. बघा, जे उघडकीस येणार आहे ते येणारच आणि त्यासाठी याच आपल्या या छावणीमध्ये असणारे ब्राह्मण शिपाई होते आणि महार शिपाई होते यांच्यात भांडण लागलं आणि इंग्रजांनी हेतुपुरस्सर आपला धर्म भ्रष्ट केला आहे अशी भावना सैन्यात निर्माण झाली. सर्व सैनिकांनी शस्त्रास्त्रे वापरण्यास नकार दिला. अशा पद्धतीनं इंग्रजांनी मुद्दामच भारतीयांच्या विरुद्ध अनेक असे वाईट कारवाई किंवा कारस्थाने रचायला सुरुवात केली आणि यामधूनच मंगल पांडेचे आत्मबलिदान घडले. काडतुसे तोंडाने तोडण्याचा प्रयोग बंगालमधील 34व्या पलटणीवर प्रथम करण्यात आला आणि त्यानंतर आपणच प्रथम बाटलो की भावना सैन्यात निर्माण झाली. आपणच स्वतः बाटलो म्हणजे आपण काय करणार आहोत, नको आहे ते करायला लावताय म्हणजे आपलं नुकसानच होतंय हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि याच फलटणीमधील उत्साही शूर तरुण सैनिक मंगल पांडे हा होता. या प्रकरणामुळे तो उत्तेजित झाला. त्यामुळे त्याने आपल्या नेत्यासाठी सांगितले की आपण आत्ताच बंड करू, परंतु बंडाची तारीख 31 मे हे ठरल्यामुळे नेत्याने नकार दिला. तरी मंगल पांडेने हातामध्ये पिस्तूल घेऊन घोषणा देऊ लागला की येणाऱ्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडू लागला. यामध्ये लेफ्टनंट बा आणि मेजर ह्युसन हे 2 इंग्रज अधिकारी ठार झाले. मंगल पांडेस पकडण्यास कोणीच तयार झाले नाही. शेवटी इंग्रजांच्या घोडदलाने मंगल पांडेस घेराव घातला व त्याला पकडले. 8 एप्रिल 1857 रोजी त्याला फाशी दिली. या वार्तेमुळे संपूर्ण भारतभर संतापाची लाट उसळली. मंगल पांडेच्या बलिदानाचा सूड उगवण्यासाठी अशा पद्धतीने 1857चं बंड होण्याची वरील कारणे आपल्याला सांगता येते. म्हणजे मंगल पांडे यांनी या इंग्रजांनी चालवलेली जी काही कारस्थानं होतं याच्या विरुद्ध त्यांना खूप चीड निर्माण झाली. त्यांच्या मनामध्ये अत्यंत वाईट अशी म्हणजे मानसिकता निर्माण झाली आणि त्यांनी मे शेवटच्या तारखेला जे काही बंड करायचं ठरलेलं होतं त्यांनी ते नाकारून आत्ताच या अधिकाऱ्यांच्यावरती त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. गोळ्या झाडल्यानंतर या मंगल पांडे यांना पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांना फाशी देण्यात आलेलं आहे. 8 एप्रिल 1857 रोजी या मंगल पांडेंना फाशी झालेली आहे. म्हणजेच ही फाशी झालेली भारतीयांना कळाली आणि भारतीय लोक त्याच वेळेला 1857चं बंड करायला तयार झाले. अशा पद्धतीनं इंग्रजी सत्ता भारतामध्ये आली आणि सुरुवातीला त्यांनी एक मायबाप म्हणून भारतीयांना आधार दिले. हळूहळू भारतीयांच्यावरती सर्व दृष्टिकोनातून आपली सत्ता निर्माण केली आणि सत्ता निर्माण केली आणि करत असताना अशा सर्व पद्धतीनं भारतीयांच्यावरती अन्याय घडवून आणला. नको असलेली कार्य करायला लावली. त्यांच्या पूर्ण जी काही श्रद्धास्थानं होती ती सुद्धा त्यांनी काय केलेले त्याच्यावरती आपला स्वतःचा प्रभाव पाडून भारतीयांची अवस्था वाईट केलेली आहे. अशा पद्धतीनं राजकीय कारणं होती, त्यानंतर लष्करी कारणं, आर्थिक कारणं, धार्मिक कारणं, सामाजिक कारणं, प्रशासकीय कारणं
आणि शेवटी ही काडतूस प्रकरण म्हणजेच काय इतकी वाईट अवस्था या इंग्रजांनी भारतीयांच्यावरती आणलेली होती. आणि जरी या अशा वाईट परिस्थिती भारतीयांच्यावरती लादली जात असली तरी सुद्धा कुठंतरी एक चांगली गोष्ट होण्याच्या दृष्टिकोनातून भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारची चीड इंग्रजांच्या विरुद्ध निर्माण झाली आणि 1857चं बंड करण्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःमध्ये रुजवल्या आणि बंड करायचं ठरवलं. शेवटी मंगल पांडे हा त्याच्यामध्ये फाशीमध्ये गेलेला आहे आणि भारतीयांची खरोखरच चीड अशी निर्माण झाली की 1857चं बंड आपण केलंच पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी हे बंड करायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे, आता हे आपण पाहिलेला भाग पुढच्या